हाय मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, मी आज आलो लवाड या गावामध्ये. तर लवाड या गावामध्ये मित्रांनो काय आहे विशेष असं तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायला मिळेल. तर चला तर मित्रांनो व्हिडिओला आणि तसंच प्रवासाला सुरुवात करूया. मित्रांनो, तुम्ही बघू शकता मी आज आलेलो आहे लवाड या गावामध्ये. मित्रांनो, लवाड या गावामध्ये टेमघर हे धरण आहे. तर आता उन्हाळ्याचे दिवस चालू व्हायला लागलेले आहेत. तर आता जास्त प्रमाणामध्ये या टेमघर धरणामध्ये पाणी तर आता कमीच झालेलं आहे. तरी पण आता एक या टेमघर धरणाचं खोदकाम चालू आहे, म्हणजे जास्त पाणी साठवण्यासाठी. आता कसं आहे मित्रांनो, एक जास्त खोल हे धरण नाही आहे, पण काम चालू आहे की खोदकाम करायला चालू आहे की जेणेकरून पाणी साठा जास्त होण्यासाठी एक खोदकाम चालू आहे. तुम्ही बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारे टेमघर धरण आहे. मित्रांनो, तुम्ही बघू शकता आता पण काय उन्हाळ्याचे दिवस चालू झालेले आहेत, पण पाणीसाठा असं जास्त प्रमाणात नाहीये. टेमघर धरण हे लवार्डे गावामध्ये आहे, मुळशी तालुक्यामध्ये आहे आणि पुणे जिल्ह्यामध्ये. साधारण पुणे जिल्ह्यापासून टेमघर धरण हे 40 किलोमीटर अंतरावर आहे मित्रांनो. तर तुम्ही बघू शकता निसर्गाच्या बाजूचा पूर्ण जो परिसर आहे तो कसा एकदम निसर्गरम्य आणि सुंदर असं वातावरण आहे मित्रांनो. कोणतंही इथं एक पॉल्युशन किंवा प्रदूषण असं नाहीये, पण या टेमघर धरणाचं खोदकाम चालू असल्यामुळे किंवा म्हणतात ना ते गाळ काढण्याचं काम चालू आहे, त्यामुळे काही पाणीसाठा जास्त नाही ठेवलेला. पण तुम्ही बघू शकता मित्रांनो, निसर्गरम्य पूर्ण असं वातावरण आहे. वन डे ट्रिप पण करायची असेल तर खूप छान असं परिसर आहे हा मित्रांनो टेमघर धरणाचा. तुम्ही बघू शकता पूर्ण असं एक शांत असं वातावरण आहे मित्रांनो. हे तुम्ही बघू शकता. मित्रांनो, कसं आहे दररोजच्या घाई गडबडीच्या जीवनामध्ये किंवा जे आपले शेड्यूल असते दररोज कामाला जाणे येते, अशा वातावरणात आपल्या विकेंडच्या सुट्टीच्या ज्या दिवशी आपण या टेमघर धरणाच्या आजूबाजूच्या परिसरात येऊ शकतो. बघा मित्रांनो, मी आता धरणाच्या बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता साधारण दुपारच्या आता काय साधारण 2 वाजले. ऊन खूप आहे आणि सूर्याच्या किरण माझ्या डोळ्यावरच पडत असल्यामुळं मला जास्त डोळे पण उघडता येत नाहीत. आणि तुम्हाला जो परिसर दिसत आहे ते पण कसं आहे की पूर्ण असं माझ्या डोळ्यावर प्रकाश पडत असल्यामुळे ते जास्त मला पण डोळे उघडता येत नाहीत, डोळे झाकल्यासारखे दिसतात. पण आता परिसर पण कसा दिसतोय मला माहीत नाही सूर्यप्रकाशामुळे. तरी पण मी आपलं एक तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो मित्रांनो. ही माझी जी मागची बाजू आहे ती धरणाची भिंत आहे मित्रांनो. हे धरणाचे दरवाजे वगैरे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिसत असतील मित्रांनो.
मित्रांनो, हे तुम्ही बघू शकताय की मी पाण्याची एकदम जवळ चाललेलो आहे, पण आता काय धरणाचं खोदकाम चालू असल्यामुळे जास्त पाणी पण नाही साठा. तुम्ही बघू शकता धरणाचं काम, तुम्ही पण बघू शकता धरणाचं काम खोदकाम चालू आहे. तर अतिशय सुंदर असा व्ह्यू आहे आणि सुंदर असे दृश्य आहेत मित्रांनो. चला तर मग मी पण मित्रांनो पाण्याच्या तिथे जवळ जातोय, तुम्हालाही दाखवतोय पाण्याच्या जवळचं दृश्य आणि किती पाणी खोल आहे ते. हे बघा आमचे मित्र, येडे मित्र न सांगताच आलेत पाण्याच्या तिथं जवळ. मी टेमघरच्या धरणाच्या बांधावरती आलेलो आहे. हे बघा आमचे येडे मित्र कसे वाकून बघतायत. चालू द्या, काय आता चाललंय. काय टेमघर धरणाचा बांध आहे आणि हे समोरची बाजू म्हणजे जिथून पाणी सुटते ना ती बाजू दाखवत आहे तुम्हाला मित्रांनो. त्याचा व्ह्यू आणि परिसर पण तुम्हाला दाखवत आहे मित्रांनो.